हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, आज फर्स्ट पीयूसी हिंदी स्टूडेंट्स के लिए ब्लूप्रिंट की जानकारी लेकर आपके सामने हाजिर हूँ। कई स्टूडेंट्स का डिमांड था, कई स्टूडेंट की इच्छा थी कि सर फर्स्ट पीयूसी ब्लूप्रिंट के बारे में जानकारी दीजिए। तो स्टूडेंट्स, आज आपकी इच्छा के अनुसार ब्लूप्रिंट की जानकारी लेकर आपके सामने हाजिर हूँ। स्टूडेंट्स, आप जानते हैं ब्लूप्रिंट मीन्स दैट इज हार्ट ऑफ क्वेश्चन पेपर। जब एक मनुष्य बीमार पड़ जाता है, अस्पताल जाता है, अस्पताल जाने पर डॉक्टर स्टूल पर उस मरीज को बिठाकर फर्स्ट स्टेथोस्कोप के यहाँ रखकर हार्ट पर वो स्टेथोस्कोप रखते हैं, हार्ट बीट्स के यहाँ जांच करते हैं। हार्ट बीट्स अगर करेक्ट अगर है तो वो पेशेंट ठीक है, उसे कुछ भी बीमारी अगर आई है तो वो नॉर्मल बीमारी होती है। सो हियर आवर ब्लूप्रिंट आल्सो लाइक ए हार्ट. Heart is a main part in our body. अगर ब्लूप्रिंट अगर हम जान लेंगे तो पढ़ाई करने में हमें कोई दिक्कत नहीं होगी, आसानी के साथ समझ पाते हैं किस लेसन में से, किस कविता में से, किस स्टोरी में से कितने अंकों के प्रश्न पूछेंगे। दिस इज मेन रीजन। सो वो एक जानने के बाद हम आसानी के साथ क्या एग्जाम में स्कोर क्या कर सकते हैं, अच्छे अंक प्राप्त कर सकते हैं। तो इसीलिए स्टूडेंट्स, आज फर्स्ट पीयूसी स्टूडेंट्स के लिए ब्लूप्रिंट की जानकारी लेकर आया हूं। तो जो कोई भी मेरे चैनल पर अगर नए हैं तो आप सपोर्ट करिए, सब्सक्राइब करिए और वीडियो के अंत तक मेरे साथ बने रहिए। तो आइए आपको ब्लूप्रिंट दिखाऊंगा और आपको समझाऊंगा किस लेसन में से कितने अंक के प्रश्न आ जाते हैं। आइए ब्लूप्रिंट देखिए। यस स्टूडेंट्स, आपको ब्लूप्रिंट दिखा रहा हूं, आप लोग ध्यान से ब्लूप्रिंट को देख लीजिए और आसानी के साथ आप समझ पाएंगे और सरल रूप से आपको समझाऊंगा। तो ब्लूप्रिंट यही है, ब्लूप्रिंट फॉर मॉडल क्वेश्चन पेपर 2023-24 सब्जेक्ट टू हिंदी कोड 03। सो किस लेसन में से कितने अंकों के आ जाते हैं वो पहले आपको समझाऊंगा। सो ध्यानपूर्वक आप मेरी बातों को सुन लीजिए और याद रखिए किस लेसन में से कितने अंकों के प्रश्न पूछे जाते हैं। सो स्टूडेंट्स, हियर carefully you listen what I am telling here about blueprint. So this blueprint is so important for your study. So always you refer blueprint. So इस blueprint को क्या ध्यान से क्या देख लीजिए। एक कॉलम के बारे में आपको समझाऊंगा। फर्स्ट वन है यहाँ पर रिमेंबर कॉलम है और रिमेंबर कॉलम में ये जो नंबर और स्टार दिए उसके बारे में भी समझाऊंगा। देन एमसीक्यू, फर्स्ट कॉलम जो है एमसीक्यू, जस्ट फर्स्ट कॉलम को आप देख लीजिए। एमसीक्यू 1 मार्क क्वेश्चंस यानी मल्टीपल चॉइस क्वेश्चंस। सो किस लेसन में से पूछेंगे? फर्स्ट वन, जस्ट स्टूडेंट्स यू रिमेंबर फर्स्ट क्वेश्चन ऑन 6th लेसन, दिल का दौरा और एंजाइना, 1 मार्क का एक क्वेश्चन। देन यू कम टू सेकंड, नालायक, राष्ट्र का स्वरूप, 3 हो गए एमसीक्यू। और उसी तरह क्या डाउन में क्या आ जाइए। उसके बाद शरण वचनामृत, ये मिडिवल पोएट्री पर एक क्वेश्चन। देन रसकान के सवैये और इसी तरह आप नीचे क्या आ जाइए। सो यहाँ पर स्मशान एक है, यानी स्टोरी पर नॉन डिटेल, स्मशान पर एक क्वेश्चन है और सिलिया इस पर क्या एक क्वेश्चन है।
और उसी प्रकार आप नीचे आ जाइए, निरंतर क्या है, इसमें कुछ नहीं है। सो टोटल कुल मिलाकर कितने अंकों के एमसीक्यू क्वेश्चन हो गए? 1 2 3 4 5 6 7। सो 7 ये एमसीक्यू क्वेश्चन 7 हो गए। अनदर 3 क्वेश्चंस वेयर वी सी हाउ कैन वी फाइंड। सो वो होने के बाद आपको और एक एमसीक्यू कॉलम दिखाऊंगा। रिमेंबर कॉलम में एमसीक्यू है ना ऊपर, वहां पर 7 क्या क्वेश्चंस दिए। अगेन यू कम लास्ट HOTS हॉट्स, इस कॉलम में एमसीक्यू है ना, इस कॉलम को देखते देखते आप नीचे क्या डाउन आ जाइए। सो यहां पर 3 है, वहां पर ऑलरेडी क्या 7 हो चुके हैं, यहां पर 3 है, 1 2 3। तो किस पोएम में से है? तुम गा दो मेरा गान अमर हो जाए। ऑन दिस पोएम दे विल आस्क 1 MCQ क्वेश्चन। उसके बाद प्रतिभा का मूल बिंदु, इस पर क्या है, एक MCQ क्वेश्चन। देन तुम आओ मन के मुग्ध मित, इस पर क्या एक प्रश्न। यानी कुल मिलाकर 3 प्रश्न क्या पोएम पर क्या पूछेंगे MCQ क्वेश्चन। यानी कितने हो गए कुल मिलाकर 10 क्वेश्चंस। यानी MCQ क्वेश्चंस कितने आ जाएंगे? 10 क्वेश्चंस क्या आ जाएंगे। स्टूडेंट ನಿಮಗೆ ಟೋಟಲ್ ಆಗಿ MCQ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಕೇಳೋದು ಎಷ್ಟು ಅಂದ್ರೆ 10 ಕ್ವೆಶ್ಚನ್ಸ್ ಕೇಳ್ತಾರೆ। ಅವ್ರು 10 ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಯಾವ ಲೆಸನ್ ಮೇಲೆ ಬಂದಿದೆ ನಾನು ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ನಿಮಗೆ ತೋರಿಸಿದ್ದೀನಿ। ಸೊ ಆಲ್ವೇಸ್ ಯು ರಿಮೆಂಬರ್। ನೆಕ್ಸ್ಟ್ MCQ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಆದ್ಮೇಲೆ ಅಗೇನ್ ಯು ಕಮ್ ಟು 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ಸ್ ಆನ್ ಪ್ರೋಸ್ ಪಾರ್ಟ್। ಇಲ್ಲೇ ಇದೆ ನೋಡಿ, ರಿಮೆಂಬರ್ ಸೇಮ್ ಕಾಲಮು, MCQ ಕಾಲಮ್ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಇದೆ। 1 यू से इस लेसन पर क्या 3 मार्क्स का एक प्रश्न आ जाएगा। और निंदारस थर्ड लेसन जो है निंदारस पर क्या एक प्रश्न आ जाएगा। दीज आर 3 मार्क्स क्वेश्चंस। यहाँ पर कई स्टूडेंट्स क्या, सो मेनी स्टूडेंट्स दे आर आस्किंग अबाउट स्टार। स्टार मीन्स व्हाट सर? स्टार मीन्स स्टूडेंट्स जस्ट यू रिमेंबर दैट इज एडिशनल क्वेश्चन। एडिशनल क्वेश्चन ಅಂದ್ರೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಅಂತ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ಲ, ನಾವು ಪಾಸ್ ಆಗಬೇಕಂದ್ರೂ ಸ್ಟಾರ್ ಹಾಕಿ ಒಂದು 5 ಗ್ರೇಸ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ ನೋಡಿ। ಆ ಸ್ಟಾರ್ ಮೀನ್ಸ್ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಗ್ರೇಸ್ ಮಾರ್ಕ್ಸ್। ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ। ಸೊ यहाँ पर युवाओं से इधर ಮೇಲೆ ಒಂದು ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಇದೆ, ನಿಂದರಸ್ इधर ಮೇಲೆ ಒಂದು ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಇದೆ, देन डॉक्टर बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर इस पर क्या एक प्रश्न है। तो कुल मिलाकर क्या 3 प्रश्न क्या पूछेंगे और 3 में से हमें कितने लिखना है? 2 लिखना है। 2 अगर लिखेंगे तो वी विल गेट टू 6 मार्क्स। ईच आंसर फॉर 3 मार्क्स। देन यहां पर मीराबाई के पद एक प्रश्न और उस पर तोड़ती पत्थर, उस पर क्या है एक प्रश्न पोएम में से। मत घबराना और अभिनंदनीय नारी, तो यहां पर इतने प्रश्न क्या 3 मार्क्स के पूछेंगे। और ये तो क्या ग्रामर है, ग्रामर के बारे में नेक्स्ट आपको समझाऊंगा। तो इतने प्रश्न क्या पूछेंगे। 1 युवाओं से, निंदारस, देन बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर, मीराबाई के पद, देन तोड़ती पत्थर, देन मत घबराना, देन अभिनंदनीय नारी। ये स्टार का अर्थ क्या होता है? एडिशनल क्वेश्चंस क्या हो जाते हैं। सो इतने प्रश्न क्या आपसे पूछेंगे। यानी प्रोज पर 3 प्रश्न, पोएम पर कितने प्रश्न है? 4 है। 4 में से आपको 2 लिखना, ऊपर 2 और पोएम में से 2 लिखना है। यानी आप सेलेक्ट करके यानी चूज करके आप लिख सकते हैं। क्लियर स्टूडेंट्स?
3 marks questions over. Then I will show you second column, that is title है देखिए यहाँ पर अंडरस्टैंड essay शॉर्ट आंसर 2 marks और 3 marks. हिंदी में 2 marks के कोई प्रश्न नहीं आ जाते हैं, केवल 3 marks के लिए प्रश्न आ जाते हैं. सो ये जो अंडरस्टैंड कॉलम है ना, इस कॉलम में जो 1 mark के दिए ना, दीज क्वेश्चंस आर संदर्भाज क्वेश्चंस, यानी रेफरेंस टू कांटेस्ट के जो प्रश्न होते हैं ना, संदर्भ प्रश्नಗಳು ಇರುತ್ತಲ್ಲ ಅದು ಇದೆ. ಅದು ಯಾವ ಲೆಸನ್ ಮೇಲೆ ಬರುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಬಡೆ ಘರ್ ಕಿ ಬೇಟಿ ಒಂದು ಸಂದರ್ಭ, ನಿಂದರಸ್ ಎರಡನೇ ಸಂದರ್ಭ, ಮೇರಿ ಬದ್ರಿನಾಥ್ ಯಾತ್ರಾ ಮೂರನೇ ಸಂದರ್ಭ, ರಿಹರ್ಸಲ್ ನಾಲ್ಕನೇ ಸಂದರ್ಭ. ಈ ಸ್ಟಾರ್ ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ, ಸ್ಟಾರ್ ಅಂದರೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಅಂತ, ಅಡಿಷನಲ್ ಕ್ವಶನ್. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ 4 ಕೇಳಿರ್ತಾನೆ, ನಾವು ಬರಿಬೇಕೆಷ್ಟಂದರೆ 2. ಅಂದರೆ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಬರೆದರೆ ವಿ ವಿಲ್ ಗೆಟ್ ಟು 3 marks. ಎಸ್, ಇದು ಕೂಡ ಆಯಿತು. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ 3 marks ನಾನ್ ಡೀಟೇಲ್ ಮೇಲೆ ಕ್ವಶನ್ಸ್ ಕೇಳ್ತಾನೆ, 6 ಕ್ವಶನ್ಸ್ ಕೇಳ್ತಾನೆ. मधुआ ऑन मधुआ स्टोरी 1 क्वेश्चन, खून का रिश्ता, स्मशान, शीतलहर, सिलिया, दोपहर का भोजन. ಈ 6 ಕ್ವಶನ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಎಷ್ಟು ಬರಿಬೇಕಂದ್ರೆ 3 ಏನೋ ಬರೆದಿದೆ. ಈ ಸ್ಟಾರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆಲ್ಲ ಎಡಿಷನಲ್, ಇದು ಆದರೂ ಬರಿಬೋದು, ಇದು ಆದರೂ ಬರಿಬೋದು, ಆರ್ ವಿ ಕ್ಯಾನ್ ರೈಟ್ ದಿಸ್ ಒನ್ ಆರ್ ದಿಸ್ ಒನ್, ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಏನೇ 6 ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ, 6 ಅಲ್ಲಿ ನಮಗೆ ಬರೆಯೋದೆಷ್ಟಿದೆ ಅಂದರೆ 3 ಇದೆ, ಅಂದರೆ ಚೂಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಬರಿಬೋದು. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಅರ್ಥ ಆಯ್ತು ಅಂದ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಇದು ಎಲ್ಲ 3 marks ಆನ್ಸರ್ ಕ್ವಶನ್ಸ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಐ ಶೋ ಯು ಹಿಯರ್ ಎಲ್ ಲಾಂಗ್ ಆನ್ಸರ್. ಇದು ಲಾಂಗ್ ಆನ್ಸರ್ ಅಂದರೆ 4 or 5 marks ಆನ್ಸರ್ಸ್. ಇಲ್ಲಿ ಕೂಡ पोएम मेले संदर्भ ಕೇಳ್ತಾನೆ. संदर्भ भाव स्पष्ट कीजिए, मिडिवल पोएट्री मेले कबीरदास के दोहे 1, आमेले तुलसी के दोहे. ಇಲ್ಲಿ 2 ಕೇಳಿದಾನೆ, ಕಬೀರದಾಸ್ के दोहे, तुलसी के तुलसीदास के दोहे. ಇದರಲ್ಲಿ 1 ಮಾತ್ರ ಬರಿಬೋದು. 2 ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ, 1 ಆನ್ಸರ್ ಬರೆದರೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬರುತ್ತೆ? 4 marks ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ವಿ ವಿಲ್ ಗೆಟ್ ಟು 4 marks. ಇದು ಸ್ಟಾರ್ ಅಂದರೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ, ಇದಾದರೂ ಬರಿಬೋದು, ಇದಾದರೂ ಬರಿಬೋದು, ಅಡಿಷನಲ್ ಕ್ವಶನ್. ದೆನ್ ಅಗೇನ್ ಯು ಕಮ್ ಮಾಡರ್ನ್ ಪೋಯಟ್ರಿ. ಕುಟಿಯಾ ಮೇ ರಾಜಭವನ್ ಒಂದಿದೆ, ಆಮೇಲೆ ಉಲ್ಲಾಸ್. ಕುಟಿಯಾ ಮೇ ರಾಜಭವನ್ ಮೇಲೆ ಒಂದು ಸಂದರ್ಭ, ಆಮೇಲೆ ಉಲ್ಲಾಸ್ ಮೇಲೆ ಒಂದು, ಅಂದರೆ ಪ್ಯಾಸೇಜ್ ಥರ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ 1 stanza, ಅದು 1. ಇದು ಸ್ಟಾರ್ ಅಂದರೆ ಅಡಿಷನಲ್ ಕ್ವಶನ್, ಇದಾದರೂ ಬರಿಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದರೆ ಇದು ಅದು. ಇಲ್ಲೊಂದು ಆನ್ಸರು, ಹಿಯರ್ ಆಲ್ಸೋ, ಹಿಯರು ವಿ ರೈಟ್ 1 ಆನ್ಸರು, ಹಿಯರು ವಿ ರೈಟ್ 1 ಆನ್ಸರ್. ಈಚ್ ಆನ್ಸರ್ ಫಾರ್ 4 marks. ಇಲ್ಲೂ 4 marks ಬರುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ 4 marks ಬರುತ್ತೆ. ಈ 4 ಏನಿದೆ ಅಂದರೆ ಸಂದರ್ಭ. ಇದು ಯಾವ ಕಾಲಮಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂದರೆ ಅಪ್ಲೈ ಕಾಲಮಲ್ಲಿ ಎ ಅಂತ ಬರುತ್ತೆ, ಲಾಂಗ್ ಆನ್ಸರ್ಸ್. ಇದು ಸಂದರ್ಭ ಮುಗ್ದೋಯ್ತು. ಓಕೆನಾ? ದೆನ್ ಇವಾಗೆಲ್ಲ ಬರೋದು ಗ್ರಾಮರು. ದೆನ್ ಐ ಟಾಕ್ ಅಬೌಟ್ ಗ್ರಾಮರ್. ಸಂದರ್ಭ ಎಲ್ಲ ಮುಗೀತು, ಕ್ವಶನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಮುಗೀತು. ದೆನ್ ಇವಾಗ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳೋದು ಸೆಕೆಂಡ್ ಕಾಲಮಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಲಿಂಗ ಪರಿವರ್ತನ್, ಏನೇ ಚೇಂಜ್ ದ ಜೆಂಡರ್ 2 marks. 1 ಕ್ವಶನ್ ಬರುತ್ತೆ, 2 marks. समानार्थक शब्द सिनोनिमस अंदर समानार्थक शब्द. अब आदमी है तो व्यक्ति इंसान लिख सकते हैं ना, वैसे. देन ये 3 बंदो वचन बदलिए, एक वचन और बहुवचन. लड़की अगर लड़की वर्ड अगर आ जाता है तो लड़कियां, लड़का अगर आता है तो लड़के. लिंग 1 2 marks, वचन 2 marks, समानार्थक 2 marks. देन अपठित गद्यांश, ಪ್ಯಾಸೇಜ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ, ಆ ಪ್ಯಾಸೇಜ್ ಒಂದು ಎಷ್ಟು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಅಂದರೆ 5 marks ಇದೆ. सो 5 marks के लिए ये आंसर हमें लिखना है, 5 marks. देन पत्र लेखन, पत्र लेखन के लिए एक क्वेश्चन है,
5 मार्क्स के लिए। पैसेज आयतु लेटर राइटिंग आयतु अगेन अनुवाद अनुवाद ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಬರುತ್ತೆ 5 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಲುವಾಗಿ। ಸೊ ಇಷ್ಟು ಟೋಟಲ್ ಮುಗ್ದೋಯ್ತು। ಆಮೇಲೆ ಮುಹಾವರೆ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ। ಮುಹಾವರೆ ಅಂದರೆ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ, ಮ್ಯಾಚ್ ದಿ ಫಾಲೋಯಿಂಗ್ 5 ರಿಕ್ಸ್ತಾನು 5। ಸೊ ಟೋಟಲ್ ಎಷ್ಟು ಅಂಕಗಳ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಇದೆ ಅಂದರೆ 80 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಇದೆ। 80 ಮಾರ್ಕ್ಸ್ ನೀವು ಬರಿಬೇಕು। 20 ಮಾರ್ಕ್ಸು ಇಂಟರ್ನಲ್ ಮಾರ್ಕ್ಸ್। ಸೊ 20 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಮೀನ್ಸು ದೋಸ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಆರು ಇಂಟರ್ನಲ್ ಮಾರ್ಕ್ಸು। ಜಸ್ಟ್ ಯು ವಿಲ್ ರೈಟ್ ಟು 80 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಎಕ್ಸಾಮ್। ಸೊ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ನಾನು ಅಂದ್ಕೊಳ್ತೀನಿ ತುಂಬ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿದ್ದೀರಂತ। ಯಾವಾಗಲೂ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಈ ಒಂದು ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ ಇದೆ ಅಂದರೆ ಅದು ಅಡಿಷ್ನಲ್ ಕ್ವಶನ್ ಅಂತ, ಅಡಿಷ್ನಲ್ ಸಂದರ್ಭ ಅಂತ, ಓಕೆನಾ? ಸೊ ನೀಟಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಆಮೇಲೆ ತಿಳಿಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ನೀವು ಅಗೇನ್ ಇದು ವಿಡಿಯೋ ವಾಚ್ ಮಾಡಿ। ಆಮೇಲೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಯಾರೆಲ್ಲ ನೀವು ನೀಟಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನಿಮಗೇನು ಬೇಕು ಅದು ಕಮೆಂಟಲ್ಲಿ ನನಗೆ ತಿಳಿಸಿ, ಆ ಟಾಪಿಕ್ ಮೇಲೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತೀನಿ। ಆಮೇಲೆ ನೀವು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಸಪೋರ್ಟ್ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ। ಐ ನೀಡ್ ಯುವರ್ ಸಪೋರ್ಟ್ ಸ್ಟूडेंट्स। नो स्टूडेंट्स मीन्स नो टीचर। हम दोनों के बीच का एक अलग सा क्या संबंध है। बिटवीन टीचर एंड स्टूडेंट्स देयर इज ए डीप रिलेशनशिप, उसे क्या हम लोग कायम रखेंगे। तो स्टूडेंट्स ये वीडियो यहीं पर क्या समाप्त करूँगा। नेक्स्ट क्लास में और एक टॉपिक पर वीडियो बनाऊंगा। और शुक्रवार के दिन कोई स्टूडेंट मुझे भेजे अनेक शब्दों के लिए एक शब्द पर बनाइए सर। तो स्टूडेंट आप शुक्रवार के दिन यानी फ्राइडे के दिन आप जरूर उस टॉपिक पर वीडियो देखेंगे। थैंक यू स्टूडेंट्स, धन्यवाद। जय हिंद, जय कर्नाटका, वंदे मातरम।